आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत येऊन पोचतो आहोत, पण थेट न जाता अवतीभवती घुटमळतो आहोत। गोदा आणि प्रथमेश यांचा संबंध आहे। शुभ्रा, तुला होणारे भास, प्रथमेशचं वागणं, त्यानं तुझ्या भूतकाळातली चित्र काढणं यावरून ते स्पष्ट होतं। पण त्या दोघांना जोडणारा सांधा अजून मिळत नाहीये। ती मुलगी कोण? ती मुलगी जी तुला सतत गोदा बरोबर दिसते। 70 वर्षांपूर्वीची गोदा आणि वर्तमानातला 10 वर्षांचा प्रथमेश यांना जोडणारा एकमेव दुवा असू शकेल ती मुलगी। कदाचित तुला बोलायचं नाही का माझ्याशी? तसं असेल तर सांग मला। अच्छा, म्हणजे मी बोललो नाही तर फरक नाही पडणार आहे काहीच। गुड। आणि ते पण कोणासाठी? काल आलेल्या एका पोरीसाठी। तू उगाच एक्स्ट्रीम बोलतोयस। अच्छा, मग का भेटतोस का तिला? त्या मधुसूदन शास्त्र्याच्या मुलीला, काय नाव काय तिचं? प्रिया। प्रिया। का भेटता तुम्ही दोघं? माझं काम आहे तिच्याकडे। हा, बोल प्रिया। इन्स्पेक्टर भोसले, मला तुमच्याशी 2 महत्त्वाच्या विषयांवर बोलायचंय। वेळ आहे तुमच्याकडे? नाही, बोल ना। जर आम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला मदत कराल ना? ठीक आहे प्रिया, मी तुला उद्या फोन करतो, मग आपण बोलू। ओके? ओके। सो इन्स्पेक्टर विक्रांत भोसले, अजूनही तुम्हाला असंच म्हणायचं का की तुमच्यात आणि ती जी कोण आहे ती तुमच्यात काही संबंध नाहीये? हो अभिमान, तू जसं समजतोस तसं आमच्यात खरंच काहीही संबंध नाही। सोड ना यार। कसं आहे माहिती आहे का विकी, तू माझा अगदी जिवलग मित्र असलास ना तरी तू कोणाशी काय बोलावंस, कोणाशी काय संबंध ठेवावेस हे मी नाही ना तुला सांगू शकत, यू नो? आणि राहिला प्रश्न आपल्या त्या मैत्रीचा, तर या अशा एका मुलीमुळे ती तुटेल इतकी तकलादुती नक्कीच नाहीये, म्हणजे तसं मला तरी वाटत नाही। थँक्स। गुड। तर या सगळ्या वादाचं कन्क्लुजन काय? काय? तर कन्क्लुजन असं की तुम्हाला माझी गर्लफ्रेंड आवडत नाही आणि मला तुमची गर्लफ्रेंड आवडत नाही। सिंपल। गॉड अभिमान। एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स। फॉर व्हॉट? अरे कोणाच्या तरी प्रेमात पडलास?
हॅलो हॅलो आई. अरे आधी काय रे हे निघाल्यापासून फोनच नाही तुमचा. सो सॉरी, वेळच नाही मिळाला का? बरं मला सांग शुभ्रा कशी आहे? बरं वाटतंय का आता तिला? हो ती मजेत आहे इथे. हां मग काय आज तिकडेच थांबताय वाटतं? हो तेच सांगण्यासाठी फोन केला. तू आमची वाट नको पाऊस, आम्ही उद्याच येऊ. बरं बरं ठीक आहे, पण फार इकडे तिकडे जाऊ नका. बर. आणि बाबा कसे आहेत रे? आजोबा एकदम ठणठणीत आहेत. चला ठीक आहे, मग उद्या लवकरच या. ठेवू? आई हां काय रे? सुलेखा आली होती वाड्यावर. ती आता ती कशाला आली होती तिथे? पत्रिका दाखवायला आली होती. आहे अजून का गेली? नाही ती कधीच निघून गेली. आई तू टेन्शन नको घेऊस. मी अगं सहजच सांगितलं तुला. मी आहे ना. बर. आई टेन्शन घेऊ नकोस. बरं रे बाबा, या लवकर या. बाय बाय. आदिनाथ, अरे एकटाच बसलायस. असू दे. शुभ्रा झोपली. श्रीराम श्रीराम. आजोबा मगाशी शुभ्रा होती त्यामुळे मला फारसं बोलता नाही आलं. एक सांगू? बोल. मला खूप भीती वाटायला लागली हो. तुझ्या मनातली भीती अगदी रास्त आहे. तुझी घालमेल मी समजू शकतो आदिनाथ. बघा ना आजोबा काय चाललंय आपल्या बाबतीत. ती बिचारी शुभ्रा तर सतत त्या भूतकाळाच्या ओझ्याखाली दबल्यासारखी असते. भूतकाळाच्या गर्तेत वर्तमान हरू नये एवढीच अपेक्षा आहे माझी. तुझं अगदी बरोबर आहे आदिनाथ, पण जे चाललंय ते थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण या मंथनातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, जी गेली अनेक वर्ष शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पण या प्रश्नांची उत्तरं काय उपयोग होणार आहे यांचा? जे काही व्हायचं होतं ते झालं ना केव्हाच. मग आता या उत्तरांना काय अर्थ आहे आजोबा? अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे. शुभ्राचं कोणाच्याही ध्यानी मनी नसताना तुझ्या आयुष्यात येणं, आपल्या कुटुंबात येणं, तिचं पार्वती वहिनीसारखं दिसणं, तिला आपल्या घराण्याच्या भूतकाळाचे होणारे भास, त्यांचे जुळणारे संदर्भ, या सगळ्या गोष्टींमागे अर्थ आहे.
नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. एक लक्षात ठेव आदिनाथ, या जगात कारणाशिवाय सहजच असं काहीच घडत नसतं. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला अर्थ असतो, प्रयोजन असतं. तसंच याही गोष्टी मागे असेल, ते शोधायला हवं. आजोबा, तुम्हाला मी निगेटिव्ह बोलतोय असं वाटेल, पण ते प्रयोजन, ते कारण सापडलंच नाही तर? इतकं अधीर होऊन नाही चालणार आदिनाथ. मला मान्य आहे तुम्हाला खूप त्रास होतोय, याही पुढे होणार आहे, पण तो सहन करावा लागेल, कारण आता इलाजच नाहीये. शुभ्राची जी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे तिच्या मनावर खोल परिणाम होतोय असं वाटतंय मला. आजोबा, आपल्या कुटुंबाचा आणि शुभ्राचा जो संबंध आलाय एक वेळ मी मान्य करतो, तसे संदर्भही लागलेत आपल्याला, पण प्रथमेश बद्दल ती जे काही बोलते ना, प्रथमेश आणि शुभ्राचं बॉन्डिंगही मी समजू शकतो. ती प्रथमेश मध्ये गोदाला पाहते हे नाही पटत आहे मला. प्रथमेश आणि गोदा यांचा संबंध असण्याचं काही कारणच नाहीये. या संदर्भात मीही खूप संभ्रमात आहे. प्रथमेशच्या पत्रिकेमधल्या सर्व कुंडल्यांची गणित जुळवूनही उत्तर बरोबर येत नाहीये. आता हेच बघ ना, शुभ्रा प्रथमेश आणि गोदा यांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करते आहे. पार्वती वहिनी आणि गोदा या समवयस्क आहेत, पण शुभ्रा आणि प्रथमेश यांच्या वयात 18 वर्षाचं अंतर आहे. तसा जर संदर्भ जोडायचा झाला तर प्रथमेशचा जन्म शुभ्राच्या बरोबर व्हायला हवा, पण शुभ्राचा जन्म काय झालं असो? शुभ्राचा जन्म आणि सुलेखाचा जन्म एकाच दिवशी एकाच नक्षत्रात झाला होता. याचा अर्थ ते चौथं पात्र सुलेखा तर नव्हे. आजोबा, काय बोलताय तुम्ही? सुलेखाचा या सगळ्याशी काय संबंध आहे?
शैक्षणिक सत्रासाठी 10वी 12वी नापास पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकार मान्य अर्धाच हवा होता ना. हो हो आणि आहेत बिस्किट. वहिनी आता काय अगं शुभ्रा आणि हे आधी असं अचानक कसे काय गेले वसईला? मला काही कल्पना नाहीये. तुम्ही एक काम करा, आधी आला ना म्हणजे त्यालाच विचारा. नाही म्हणजे वसईलाच गेले का आपल्याला सांगितलं वसईला जातो आणि कुठे बाहेर फिरायला गेलेत? अहो त्यांना वाटलं फिरायला जावं तर जातील की खुशाल. त्याच्यासाठी आपली बाई ग राहिलं राहिलं. हो 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 बघते. स्वप्नील ये रे ये. हॅलो काकू. हॅलो. कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे. अरे हाय कुसुमात्या, हाऊ आर यू? एकदम फाईन. तुझा काय पत्ता? अलीकडे इकडे फिरकतच नाही अजिबात. अगं वहिनी याला माहिती असेल आधी कुठे गेलाय ते. कुठे गेलाय रे आधी? डोंट टेल मी की तुम्हालाही माहिती नाहीये. मी तेच तर विचारायला आलोय. सकाळपासून त्याचा फोन सुद्धा नॉट रिचेबल लागतो. अरे आदी आणि शुभ्रा दोघं वसईला गेलेत वाड्यावर. वसईला? अचानक? अचानकच ठरलं त्यांचं. काही प्रॉब्लेम? नाही ना निश्चय. अरे प्रॉब्लेम कुठला? शुभ्राला सहज बाबांची आठवण आली म्हणून गेले. झालं बस ना तू. काही बोलला नाही मला तो. बायकोनं हट्ट केला ना मग निघाला मागे मागे. काय बाई हल्लीची पिढी झाली ना काही कळत नाही बाई. प्रिया कुठे? ती आहे आत आहे. प्रिया थांबा थांबा, मी सरप्राईज देतो तिला. वहिनी आता काय आहे? अगं भाजी कुठली करणार आहेस ग? भरली वांगी करते. चालेल ना? हा चालेल. वा वा छान. हा कुठपर्यंत आलो होतं? हा वयाची अट नाही. मालक 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 उठा. मालक मालक काय झालं? मालक 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 उठा. मालक मालक. काय रे विष्णू? मालक ही काय पद्धत झाली का झोपायची? हा मानबीन धरून आली मग? खरंय तुझं श्रीराम श्रीराम. अंग भरून आलंय माझं. एक काम कर, अंघोळीला कढत पाणी काढ, तेवढाच शेक बसेल. असं कसं तरी झोपलात तर अंग धरून येणार नाही तर काय होणार? तर मग मालिश करतो. अरे अरे ए बाबा ए अरे अरे हळू. हात मोडशील माझा. एवढा दुखत नाही रे बाबा. मी म्हणतो एवढं रात्र रात्र जागून काम करायची काही गरज आहे का? आता दिवसभर काम करायचीच आहेत नाही. नाही विष्णू, हे काम खूप महत्वाचं आहे. काल बोलता बोलता अचानक लक्षात आलं माझ्या. आणि काय? नाही रे काही नाही. सुलेखा आणि शुभ्राच्या पत्रिका वाचत बसलो होतो. वाचता वाचता कधी झोप लागली कळलंच नाही. बरं बरं, मी गरम पाणी काढतो. हा आंघोळ करून घ्या. गार होईल, लवकर या. श्रीराम श्रीराम.